नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आता आली वरळी या परिसरामध्ये. नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की काहीतरी घरातून सोबत आपण पदार्थ सोबत न्यावा. पण प्रश्न असतो की ट्रॅव्हल मध्ये आपण नेणार काय. तर तुमचा हाच प्रश्न आम्ही आज सोडवणार आहोत, कारण आजच्या भागात आपण बघणार आहोत अशीच एक झटपट रेसिपी जी आपण ट्रॅव्हल करताना आपल्या सोबत नेऊ शकतो, जी हेल्दी सुद्धा आहे आणि ती 2-3 दिवस टिकेल सुद्धा. तर चला जाऊया, आपल्या आजच्या भागाच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं आजची रेसिपी शिकूया. चला, तर आजच्या भागात आपण भेटणार आहोत आंबेडकर कुटुंबाला, जे राहतात विक्रोळी विलेज येथे. तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि आजची रेसिपी शिकूया. नमस्कार ताई, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मला तुमचं नाव, तुमच्याबद्दल सांगा. माझं नाव अंकिता अरुण आंबेडकर. काय करता तुम्ही? म्हणजे मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. काय सांगाल, म्हणजे इथे विक्रोळीमध्ये कधीपासून आलात? की मी स्थायिक म्हणजे मी विक्रोळीचीच आहे. मी माझं लग्न झाल्यावर मी भायखळ्याला गेली. भायखळ्यात 2-4 वर्षाच्या नंतर परत विक्रोळीला स्थायिक झाले. म्हणजे विक्रोळीला परत तुम्ही परत इथे आले. रिटर्न आला. रिटर्न आहे. कुटुंबात कोण कोण असतं तुमच्या? माझ्या कुटुंबात मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा. पण माझे मिस्टर कोरोनात काय झाले, बरोबर. काय सांगाल, म्हणजे काय आता काय आवड, म्हणजे काय करता सध्या? मी सध्या म्हणजे आता म्हणजे घरात बसून मिशी चालवते, फंड चालवते, या ड्रेस मटेरियल वगैरे. ड्रेस मटेरियल वगैरे धंदा. अच्छा, म्हणजे तुम्ही घरात बसून वेगवेगळे आपले हे काही बिझनेस असतील ते तुम्ही सगळं काही सांभाळता. काय सांगाल आता, म्हणजे मुलगा मोठा आहे, चांगला, माझा मुलगा सेटल आहे, व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे, खुश आहे, म्हणजे मुलगा छान व्यवस्थित सेट आहे वगैरे असं. तर आता जर का तुम्हाला कोणी विचारलं की समजा बाप्पाने येऊन विचारलं की काय इच्छा असेल किंवा आता कुठली बकेट लिस्ट असेल पूर्ण करायची, तर ती कुठली असेल तुमची? माझी म्हणजे इच्छा असतात झालं आता सगळं, म्हणजे मुलापासून आता मोठा झाला, सगळं व्यवस्थित आहे. तर एकच आहे, त्याचं लग्न वगैरे होऊन तो सेटल झाला की मग मी सुटली आणि आपण काय म्हणजे सुटल्यानंतर काय करणार? फिरायला वगैरे, फिरायची आवड आहे. आणि मग ही पाककलेची आवड कशी? म्हणजे मला माझ्या मुलाला खाण्याची फार आवड आहे, वेगवेगळं, फक्त डाळ भाताची नाहीये, वेगवेगळी व्हरायटीची आवड आहे, त्याच्यामुळे मला ती सवय झाली. खरंच आहे मंडळी, आई ना अशीच बनते. गृहिणी जी असते ती आई झाल्यानंतर ना ऑटोमॅटिक तिच्यामध्ये एक पाककला गुण येऊन जातो आणि मग ती शेफ बनून जाते. तर आपण करूया, तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण तुमच्या कुटुंबाची पण ओळख मला करून द्या. कुटुंबात माझे मिस्टर तरी नाही, हा माझा मुलगा. नमस्कार. हाय. काय करतो? सध्याला मी कॉर्पोरेट्स मध्ये आहे, JP Morgan Chase. ओके. काय सांगशील आईबद्दल? म्हणजे आईचा आणि मुलाचा एक वेगळा बॉन्ड असतो खूपच सान्यांमध्ये. वेगळा आहे सध्या तरी, लाईक व्हेरी डिफरंट. म्हणजे भांडतात की तेवढं शेअरिंग आहे? भांडण असं नाही, एक अंडरस्टँडिंग लेवल आहे. वाव, ग्रेट. खूप वेगळाच अंडरस्टँडिंग लेवल आहे. म्हणजे एक सेकंड मैत्रीण म्हणू शकतो तो तिला. Yes, असं yes, of course. काय सांगशील एखादा आवडता पदार्थ आईच्या हातचा? बरेचसे. हा. तरी एक. मोस्टली माझं जे फेवरेट आहे ते सगळं चीजी मध्येच आहे. एव्हरीथिंग इनटू चीज. आय डू नॉट हॅव स्पायसी, मला नाही जमत. एव्हरीथिंग व्हॉट एव्हर प्रिपरेशन असं सगळं स्वीट बॅटर मध्ये. मग चीज पासून असं कुठलंही स्वीट्स मध्ये बनवलेला पदार्थ? राईस. वा, बघ आई असं हळूहळू सांगते की तुझा हा पण पदार्थ फेवरेट आहे. खूप छान बॉन्ड आहे तुमचा. असाच तुमच्या दोघांचा बॉन्ड मस्त छान राहू दे. तर मी आता आईला घेऊन जाते किचन मध्ये, कारण आज त्या मला आणि आमच्या प्रेक्षकांना काय दाखवणार आहे ते आम्ही बघणार आहोत. चलो, छान वाटलं तुला भेटून. थँक्यू. तर चला आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. काकी, काय आहे आपली आजची रेसिपी? नाव काय? आज आहे भोपळ्याचे गारगे बनवते. वाव, भोपळ्याचे गारगे. आणि हे आपण ट्रॅव्हल मध्ये पण घेऊन जाऊ हो, हे शकतो. घेऊन जाऊ शकता. खराब होत नाही. 2-3 दिवस जरी राहिले राहिले खराब तरी. होत नाही. हेल्दी आणि ट्रॅव्हल युक्त असं. हा. साहित्याकडे बघूया, आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ह्यासाठी. त्याच्यासाठी हा भोपळा लागणार. हा भोपळा मी उकडून घेतला आहे. किती घेतला आणि भोपळा? मी भोपळा 1/2 किलो घेतला. अच्छा, 1/2 किलो भोपळा तुम्ही छान उकळून वगैरे उकळून, बॉईल आपण कुकर मध्ये कुकरमध्ये शिट्या मारून 3 शिट्या करून हे करून मॅश करून घेतलेला आहे. ओके.
त्याच्यानंतर आपण काय घेतोय? त्याच्यानंतर मी 150 ग्राम गुळ घेतला आहे. पाव म्हणजे किलोला पाव 150 किलोला ग्राम. 150 ग्राम हा. गुळ. येस. त्याच्यानंतर मी खसखस घेतली आहे. ती आपले 1 चमचा खसखस. ओके. हा. खसखस आपल्याला 1 हा, चमचा घ्यायची. त्याच्यानंतर वेलची आणि जायफळाची पूड. बरोबर. त्याच्यानंतर हे तांदळाचं तांदळाचं पीठ 2 चमचे. अच्छा, 2 चमचे तांदळाचं तांदळाचं पीठ पीठ. आपण घेतोय. त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ. हे किती? 1 वाटी? हे 1 वाटी. एक हा, याला वाटी 2 घेतलं. चमचे तांदळाचं पीठ. अच्छा, म्हणजे 1 वाटीला तुम्ही 2 2 चमच्यांचं चमचे प्रमाण हा, घेतलेलं. प्रमाण घेतले. काय सांगाल, हे तुम्ही प्रथाचं रेडीमेड पीठ वापरताय, कसा अनुभव आलाय तुम्हाला? प्रथाचं हे पीठ एकदम उत्तम आहे. ह्याचं पॅकेजिंग एकदम मस्त आहे आणि मी दुसरे बाजारातून प्रोडक्ट घेतले पण ह्याच्या प्रथासारखे हे ना पॅकेजिंग नाही आहे. पॅकेजिंग का, म्हणजे का आवडलं पॅकेजिंग? पॅकेजिंग म्हणजे इतकं आहे की त्याचं सील पॅक जो आहे ना तो फार मस्त आहे. बाकीच्या पेक्षा आहे तो चांगलं better आहे, तुम्हाला चांगला हा. एक्सपिरियन्स आलाय. तर मंडळी, आपण साहित्य बघितलेलं आहे, तर चला वळूया आपल्या आजच्या कृतीकडे. का की पहिले आपल्याला काय करायचं? पहिला मी हा भोपळा बॉईल करून घेतलाय. बरोबर. तो आपण बाउल मध्ये काढून घेऊ बॉईल. आणि थोडासा तो मॅश करायचा. अच्छा, स्मॅश करून घ्यायचं. Smash. ऑफकोर्स बॉईल आहे, हा. त्याच्यामुळे तो पटकन पटकन mash स्मॅश होतो. होऊन जाईल. त्याच्यानंतर गुळ घालायचा. अच्छा, जसं तुम्ही म्हणाला 150 ग्राम तुम्ही हा गुळ गुळ घेताय. इव्हन चवीनुसार पण चवी कोणाला असं, गुळ हा, जास्त कमी असतो. काय हा. हवं असेल त्यानुसार त्याच्या आपण चवी घेऊ असतो, शकता. आपण गुळ घालायचा. घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण खसखस आपण 1 चमचा खसखस घाले छोटा. अच्छा. त्याच्यानंतर जायफळ आणि वेलचीची पावडर. छान चव येते वेलची हा, आणि सुगंध जायफळ पण आणि सुगंध चव पण पण आहे. छान येते. 2 2 चमचे चमचे तांदळाची तांदळाची पिठी पिठी टाकली. टाकायची. त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ हे 1 वाटी. 1 वाटी गव्हाचं पीठ. जेवढं म्हणजे गुळ आणि भोपळा तरी त्याच्यामध्ये एका जेवढं लागेल वाटीमध्ये किती होतील हो? तरी एका वाटीमध्ये 20 एक होतात. अरे वा, हा. छान आहे. आणि या. ट्रॅव्हल साठी पण उत्तम आहे, तुम्ही घेऊन जाऊ हा, शकता. तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे तेलकटी होत नाही जास्त. बरोबर. हा, आणि हे टिकाऊ आहे. 2-3 दिवस राहतात ते. बरोबर. म्हणजे जे डाएट फॉलो करतात आणि हा. हेल्दी फूड त्याच्यासाठी हवंय पोटसाठी त्यांच्यासाठी चांगलं. उत्तम ऑप्शन आहे हा. ठीक आहे, तर आपण आता गव्हाचं पीठ हा. आणि हे आपण सगळं काही मिश्रण आता मिश्रण मिक्स करून एक घेऊया. गुळाचं आणि भोपळा ह्या दोघांना जेवढं पीठ जाईल ना तेवढ्या याच्यात पीठ टाकून एक एकजीव करून मळून मळून घ्यायचं. घ्यायचं. आपलं हे छान मऊसर बॅटर माझ्या मते तयार झालेलं आहे. तयार आता आपण ह्याचे काय गोळे. गोळे करून पुरी ओके. लाटूया. वा, एकदम झटपट आहे हा. आणि हेल्दी सुद्धा, कारण ना भोपळा असं मुलं खायला तयार होत नाही, नाही होत. पण ह्यातनं दिलं तर नक्कीच पोटात त्यांच्या भोपळा जाईल. भोपळा जाईल. फार झटपट आणि सुंदर अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे काकी. भोपळ्याचे घारगे, म्हणजे हे तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता, की जो आपला पालकांचा प्रश्न असतो ना की मुलं भोपळा खात नाही, तर हा प्रश्न नक्कीच या रेसिपी मधून सुटेल. त्याशिवाय आपण म्हणतो की जेव्हा आपण टूरला जातो, ट्रॅव्हलला जातो आणि त्याच्यासोबत आपल्याला जर का काही सोबत न्यायचं असेल तर आपण ही रेसिपी नक्की करू शकतो. भोपळ्याचे घारगे खूप उत्तम आहे आपल्या आरोग्यासाठी आणि ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा. तर चला आता टेस्ट करूया, कारण मला राहवत नाहीये. त्याचा स्वाद येतोय मस्त बघा, पुरे असे घारगे कसे फुगलेले आहेत. तर जरा ते तोंडातही जाऊया. तर आम्ही वळतो टेस्टिंगसाठी आणि टेस्टिंग करूया. छान असे घारगे काकी तुम्ही बनवलेत. अक्षय, तुला जसं तू म्हणाला की चीजी आणि स्वीट आवडतं, तर आईने नेमकी आज बघ एकदम तुझ्या आवडीचं असं स्वीट पदार्थ बनवलाय. तर मी टेस्ट करते, तू पण टेस्ट करायचं आणि सांगायचंय कसं झालंय. हे आपण टेस्ट करूया. काकी, तुम्ही इतकी झटपट आणि छान रेसिपी शिकवली, त्यासाठी तुम्हाला प्रथाकडनं ही एक छोटीशी आठवण. थँक्यू. तर मंडळी, याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच घरचा शेफ ह्या कुटुंबाचा जर का तुम्हाला भाग व्हायचा असेल, तुम्हाला सुद्धा ह्या एपिसोडमध्ये, ह्या सिरीजमध्ये जर का सहभाग घ्यायचा असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. माइट बी पुढचं कुटुंब हे तुमचं असेल. तर अशाच नवनवीन रेसिपी आम्ही घेऊन येत राहू. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.